गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यामध्ये कोपिनेश्वर न्यास मंदिर ट्रस्टच्या वतीने मोठं पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। अनेक कलाकार देखील मंडळी या पालखी यात्रा आणि शोभायात्रेमध्ये सहभागी झाले आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, भाजपचे आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, खासदार नरेश म्हस्के, महापौर, उपमहापौर तर या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर स्वतः या ठिकाणी महापौर देखील आणि उपमहापौर देखील या ठिकाणी आलेले आहेत, आपल्यासोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत। त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। महापौर मॅडम, आजचा मोठा उत्साह ठाण्यामध्ये दिसून येत आहेत, कशा प्रकारच्या शुभेच्छा ठाणेकरांना तमाम जनतेला असणार तुमच्याकडनं? हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना ठाणेकरांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपिनेश्वर न्यास आणि ठाणे महानगरपालिका यांच्या माध्यमातून खरं तरी स्वागत यात्रा खूप उत्तम प्रकारे ठाण्यामध्ये फिरत असते आणि खरं तर आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा खास पाठिंबा आणि मार्गदर्शन या स्वागत यात्रेला असतं। अनेक चित्रफित, अनेक संस्था आणि ठाणे महानगरपालिकेच्या विभागातल्या काही चित्रफित या स्वागत यात्रेत आपल्याला बघायला मिळतील। अनेक प्रकारचे राबवले जाणारे उपक्रम खरं तर या स्वागत यात्रेमध्ये आपल्याला बघायला मिळतील आणि पुन्हा एकदा ठाणेकरांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते। धन्यवाद। शुभेच्छा ठाणेकरांना या ठिकाणी महापौर शर्मिला पिंपळकर गायकवाड यांनी दिलेल्या आहेत। अमृता राव देखील आहेत। ठाण्यामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय, कशा प्रकारे शुभेच्छा तमाम महाराष्ट्रांना या ठाणेकरांना असणार? गुढीपाडवाचा जो उत्साह आहे तो ठाण्यामध्ये खूपच प्रेमाने, खूपच उत्साहाने साजरा केला जातो आणि ठाण्याच्या प्रत्येक सोसायटीमध्ये मी बघितलं आहे बायकांना ते स्कूटरमध्ये ते फेटा आणि नऊवारी नेसून येतात आणि असा म्हणजे एक वेगळाच माहोल असतो जे मुंबईमध्ये दिसत नाही। आणि ही जी पदयात्रा आहे ठाण्याची, जी गुढीपाडव्याच्या दिवशी घडते, त्याच्याबद्दल मी खूप ऐकलं होतं। आज शिंदे सरांबरोबर ही पदयात्रा करायची संधी मिळाली, हा माझा खूप मोठा सन्मान आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे। येणाऱ्या काळात कुठला चित्रपट असणार आहे आणि तो बघायला सर्व उत्सुक असणार? ते तुम्हाला लवकरच त्याची येईल, बातमी येईल। या ठिकाणी पाहायला गेलं तर अमृता राव देखील आहेत आणि या ठिकाणी सभागृह नेते देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। खऱ्या अर्थाने महायुतीची विजयाची गुढी या ठिकाणी महापालिकेमध्ये उभी करण्यात आलेली आहे। कसं बघतात ठाणेकरांना, कशा प्रकारे शुभेच्छा असतात? प्रथम तर ठाणेकरांना नवीन वर्षाच्या सर्व महायुतीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी ठाणे महापालिकेमध्ये विजयाची गुढी अगोदरच बऱ्याच वर्षापासून या ठाणे महापालिकेमध्ये आहे। नजीकच्या काळामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री राज्याचे एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरातल्या विकासाच्या कामाच्या संदर्भात निश्चित प्रकारे एक वेगळ्या प्रकारचं ठाणे शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून जो संकल्प त्यांचा आहे तो संकल्प सिद्धीस नेण्याचं काम आमच्या सर्वांच्या वतीने होणार आहे। महासभा झालेली आहे, अनेक प्रश्न जे ते विरोधकांनी मांडले, तुम्ही देखील अनेक प्रश्न या ठिकाणी सुचवलेले आहेत। पाणी संकट मोठ्या प्रमाणात आहे, ठाणेकरांसाठी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात, येणाऱ्या काळात ती कशा प्रकारे नाहीशी होणार आहे? शहरात नागरी समस्या ह्या निश्चित प्रकारे असतात, पण त्या ठिकाणी नागरी समस्यांच्या संदर्भात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे त्या ठिकाणी काम केलं तर निश्चित प्रकारे एक शहर, ठाणे शहर एक वेगळ्या प्रकारचं शहर या ठिकाणी निश्चितच आम्हाला बनवता येईल, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही। ठाणे महापालिकेचे माननीय आयुक्त अतिशय सकारात्मक आणि विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय सकारात्मक असल्यामुळं प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रित मिळून यापुढे ठाणे शहरातला विकास करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जाणार आहेत।
या ठिकाणी सभागृह नेता जगदाळे यांनी सांगितलं येणाऱ्या काळात ठाणेकरांच्या विकासाच्या दृष्टीकडून ही पावलं उचलली जाणार आहे. त्यामुळे नक्कीच मोठ्या उत्साहाचं वातावरण आपल्याला ठाण्यामध्ये पाहायला मिळतंय. आणि याच ठिकाणी आता शोभायात्रेला देखील आता सुरुवात होणार आहे. अनेक चित्ररथ या ठिकाणी देखील साकारण्यात आलेले आहेत आणि अनेक विद्यार्थी असेल, शाळकरी विद्यार्थी असेल, तसेच ज्येष्ठ नागरिक असेल, अनेक लोक ह्या चित्ररथ यात्रेमध्ये सहभागी होत असतात. आणि याच ठिकाणी ढोल ताशाच्या ह्या ठिकाणी गजरात लेझिम खेळत, पथक खेळत असे अनेक पथक ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच उत्साहाचं वातावरण गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरामन अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.